रीमा इनामदार, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय लोहगाव पुणे। सध्या इथे आम्ही कार्यरत आहे आणि आमचे मार्गदर्शक माननीय आमदार बापूसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आता हॉस्पिटल चालू होत आहे आणि 6 जुलैपासून ते 14 जुलैपर्यंत आपण टप्प्याटप्प्यामध्ये सेवा चालू करत आहोत। यामध्ये सुरुवातीला ओपीडी म्हणजे बाह्य रुग्ण विभाग आणि आंतररुग्ण विभाग आपण चालू करत आहोत। त्याच पद्धतीने ज्या वेगवेगळ्या तपासण्या असतात रुग्णांच्या, त्यामध्ये एक्सरेची तपासणी असेल किंवा रक्ताची तपासणी असेल, ईसीजी असेल, त्यामध्ये शुगर आणि बीपीचे जे वेगवेगळे आजकाल आजार आहेत त्या पेशंटना जे उपचार मिळतात, त्यांच्या ज्या महिन्याच्या गोळ्या असतात, तर ह्या सगळे जे आपण औषधोपचार हळूहळू चालू करत आहोत। आणि पहिल्यांदा 6 ते 14 जुलैमध्ये आपण हे प्रायोगिक तत्वावर चालू करत आहोत आणि आपण सगळा स्टाफ त्यासाठी जो लागणारे सगळे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत, सगळे सिस्टर, सगळा स्टाफ इथे डेप्यूट केलेला आहे आणि आपण हे सुरुवात करत आहोत। आणि हळूहळू मग त्याच्या पुढच्या आणि याच्यानंतर माननीय आमदार साहेबांनी आमचे जे आरोग्य मंत्री आहेत प्रकाश आंबेडकर सर आणि आपले उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार, तर या दोघांशी संवाद साधून ते वेळ देतील त्यावेळेस आपण 1 ते 2 दिवसानंतर उद्घाटन होऊन आपण एक टप्प्यामध्ये पुढच्या सुविधा चालू करत आहोत। त्याच्यामध्ये डिलिव्हरीची सुविधा असेल, त्याच्यानंतर ऑपरेशन थिएटर असेल, त्याच्यानंतर ऑर्थोपेडिक विभाग आहे, त्याच्यामध्ये आपल्या फिजिओथेरपीच्या वेगवेगळ्या सुविधा असते। ज्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ज्या काही पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये सुविधा मिळतात, तर त्या सगळ्या सुविधा आपण इथे देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत आणि वेळोवेळी त्याप्रमाणे आपण सगळ्यांना सूचना करू। आज दिनांक 26 जुलै रोजी आपले आमदार बापूसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज एक बैठक पार पडली। या बैठकीला आमचे पुणे विभागाचे उपसंचालक डॉक्टर भगवान पवार आणि आमचे नवनियुक्त झालेले सिव्हिल सर्जन देवमाने सर हे दोघंही उपलब्ध होते आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आता या पुढे सेवा कशा दिल्या जातील याचं व्यवस्थितपणे आम्ही प्लॅनिंग केलं। तर याच्यामध्ये आपल्याकडे 13 प्रकारच्या वेगवेगळ्या स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत, तर ह्या डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध होतील आणि त्याचप्रमाणे इकडे एकूण स्टाफ जवळजवळ 100 स्टाफ उपलब्ध आहे। तर ह्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण हे हॉस्पिटल खूप चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे। तसेच 16 जुलैच्या दरम्यान माननीय मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस सर आणि आपले दोन्ही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि शिंदे साहेब, ह्या दोघांच्याही यांच्या वेळेप्रमाणे याचं आपण उद्घाटन करू। पण या सेवा प्रायोगिक तत्वावर देण्यासाठी आपण 6 जुलैपासून तत्पर राहू।